श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता लवकरच आपली फाल्गुन अमावस्या येईल आणि ती झाल्यानंतर आपल्या चैत्र महिन्याला मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याला सुरुवात होईल. चैत्र महिना हा खूप खास आहे, कारण या महिन्यामध्ये विशेष असे सण येत असतात, दिवस येत असतात आणि तिथीसुद्धा येत असतात. सगळ्यात महत्त्वाचा पहिला सण म्हणजे काय की आपला गुढीपाडवा. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवारी आलेला आहे. आपलं मराठी नवीन वर्ष याच दिवसापासून मराठी नवीन वर्ष सुरू होतं असं म्हणतात आणि 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. गुढीपाडवा म्हटलं तर याच दिवशी आपण खरेदी करणं, नवीन वर्षाचं स्वागत एकदम जोरदार करत असतो आणि याच दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केलेला आहे तर त्यांना सगळं माहिती आहे, पण या वर्षी परत तुम्हाला नव्याने हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे तर या गुढीपाडव्याच्या दिवशी या गुढीपाडव्याचं अवचित साधून आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक एक तोडगा करायचा आहे. एक पोटली बनवायची आहे जी आपल्याला आपल्या घरात ठेवायची आहे आणि दुसरी घरात कधीही वाईट शक्ती, नजरबाधा, दोष येऊ नये म्हणून ही दुसरी पोटली अशी आपण दरवर्षी गुढीपाडव्याला करत असतो. आता ही पोटली कुठे मिळेल तर बघा, तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना तर तिथून तुम्ही घेऊ शकता. केंद्र नसेल तर या वस्तू ज्या सांगते ना तर त्या तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जातील. अगदी 30-40 रुपयेपर्यंत मिळून जाईल. पण काय होतं ना की केंद्रातून आणल्या ना तर या सगळ्या वस्तू छानपैकी पॅक करून मिळतात. तर त्याच्यामध्ये अशी मग पोटली पण मिळते आणि त्याच्यामध्ये मग एक चिठ्ठी पण असते आणि कसं काय करायचं ना ते तुम्हाला सगळं कळतं. म्हणून बघा, तुम्ही जवळच्या केंद्रातून घ्या. गुढीपाडव्याच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी जरी भेटली तरीही कुठल्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्हाला सेवा सांगते काय करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे की ही लाल पोटली, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या घराला किंवा मग आपल्याला झाली असेल, घरातल्या कोणत्याही गोष्टीला झाली असेल तर ती निघून जाण्यासाठी, काही वाईट नजरेचा, करणीबाधेचा आपल्या घरातल्या लोकांवर काही परिणाम होऊ नये यासाठी वर्षाच्या सुरुवातीला ही लाल पोटली आहे ही तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडून लावायची आहे. आता यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही ही पोटली घ्याल तर त्यासोबत तुम्हाला एक चिठ्ठी पण दिली जाईल आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी 3 इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा हे आपल्याला हातामध्ये घेऊन, म्हणजेच उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करायची आहे. त्याच्यानंतर या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे की माझे व माझ्या परिवाराचे आजारपण बाधापासून रक्षण करावे अशी आपल्याला महाराजांना, कुळदेवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ना ही आपल्याला मुख्य दरवाजाच्या, आपला जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्या आतल्या साईडून तुम्हाला वरती ही पोटली टांगून घ्यायची आहे. यामुळे वर्षभर आपल्या परिवाराचे आजारपणापासून, बाधापासून संरक्षण होत असतं. अत्यंत हा प्रभावी उपाय आहे. नक्की तुम्ही करून बघा. आता हे धनधान्य समृद्धीकारक पिवळी पोटली असणार आहे. याच्यात काय सामान आहे ते तुम्हाला सांगते. एक हळकुंड मिळतं, एक रंगारी हिरडा मिळतो, एक पॅकेटमध्ये नागकेशर मिळतं आणि मीठ आहे. म्हणून सांगते की तुम्हाला हे कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. आता हे पावलं आहेत आणि महाराजांचे तांब्याची पावलं आहेत आणि याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन असतो. हा पण तांब्याचा कॉईन असतो, बाकी काही नाही आहे. आता हे काय करायचं आहे, हे सगळं एकत्रित याच्यात टाकायचं आहे. म्हणजे हे टाकलेलंच असणार आहे. हे सगळं एकत्रित घ्यायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता. तर हे सगळं एकत्रित याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर आपल्या घरातले गहू टाकायचे आहेत. पण एक सांगते की बघा, याच्यात डायरेक्ट गहू टाकायचे नाहीत. एखादं प्लास्टिकची पिशवी घ्या, थोडेसे याच्यामध्ये गहू टाका आणि ते सील पॅक करा आणि मग याच्यात ठेवा. म्हणजेच गहू खराब होणार नाही, कारण मीठ असतं, मिठाला पाणी सुटतं, याच्यामुळे गहू खराब होतात. म्हणून आधीच सांगते की हे झालं की घरातला 1 रुपयाचा कॉईन असेल तर 1 रुपयाचं नाणं ते याच्यात टाकायचं आहे आणि घरातले गहू टाकायचे आहेत आणि हा तोडगा आपल्याला करायचा आहे. आता तो कसा करायचा आहे, शक्यतो ही सेवा करत असताना घरातल्या लोकांनी सगळ्यांनी उपस्थित असणं महत्त्वाचं आहे. घरात ही सेवा कोणीही करू शकता, हरकत नाही. आता ही सेवा म्हणजे काय करायचं आहे, हे आपण उजव्या हातात घ्यायचं आहे आणि 1 माळ, फक्त मग 11 माळी केला तर सोन्याहून पिवळं, पण नाही शक्य होत तर मग 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला करायचे आहे आणि 11 माळी केला तर खूपच चांगला आहे. हे करून झालं.
आता हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे. आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडू नये, धान्याची कमतरता पडू नये म्हणून हा उपाय केला जातो. हे तुम्हाला किचनमध्ये ठेवायचं आहे. आता मग ते किचन ओट्यावर तुम्ही कुठेही असे टांगून ठेवू शकता किंवा मग तुमच्या घरात जर फर्निचर असेल तर फर्निचर म्हणजे किचनच्या वरती जर फर्निचर असेल तिथेही ठेवू शकता. किचन ट्रॉलीमध्ये ठेवू शकता. किचनच्या वरती जर एखादी मांडणी असेल तर त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. थोडक्यात काय की किचन ओट्यावर तुम्हाला किचनमध्ये हे पिवळे पोटली ठेवायचे आहे. आता एकदा ठेवलं तर मग परत बघायचं नाही. तर मग कधी पण पौर्णिमा असो तर ते काढायचं आहे. परत एकदा त्याच्यावर सेवा करायची आहे. एकदा केलं तर केलं असं नाही आहे. शक्यतो सेवा करा, वारंवार सेवा करा. महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा. जेव्हा आठवेल ना तर तेव्हा एक माळ जप करायचा आहे. म्हणजेच काय होतं ना की त्याच्यावर आपण जेव्हा सेवा करतो ना तर ते चार्ज होतं आणि तेवढी एनर्जी येते. म्हणून हे तुम्ही अगदी 2-3 महिन्यातून एकदा तरी सेवा करायची आहे. ताई, आमच्याकडे जुन्या वस्तू आहेत, फक्त मग मीठ खराब झालेलं आहे किंवा काही जुन्या वस्तू असेल तर मग त्याचा वापर करा, हरकत नाही. ते घ्यायचं आहे, सेवा करायची आहे, पण आधी चेक करा ते चांगलं आहे की नाही. या पद्धतीने दरवर्षी भरपूर महिला या सेवा करतात. जर तो तुमचा चांगला असेल तर तुम्ही नवीन खरेदी करू नका. पण हो, जर ते खराब झालं असेल तर काही कारणाने तर चेक करा. व्यवस्थित नसेल तर ते तुम्ही जवळच्या केंद्रातून घ्या आणि ते कराल तर जमते. तर मग सगळ्या वस्तू मस्तपैकी गोळा करायच्या आणि असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून मग ते स्टॅपलर लावून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही तुमची पोटली बनवू शकता. या पद्धतीने बघा, जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, पण नक्की करा, कारण आपण हा दरवर्षी उपाय करत असतो. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.